नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीला यावेळची महत्त्वाची बातमी। महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ होतोय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज अग्निशमन दलाच्या मुख्यालयात हा शुभारंभ होतोय। ही दृश्य आपण पाहतोय। अग्निशमन दलातील महिला सुरक्षा रक्षक कशा पद्धतीने या ठिकाणी फायर फायटरचं प्रात्यक्षिक दाखवतात। अत्याधुनिक उपकरणांचा अग्निशमन दलात समावेश करण्यात आलेला आहे आणि त्यांचं प्रात्यक्षिक यावेळी सादर करण्यात येत आहे। महिलांच्या वतीने हे प्रात्यक्षिक सादर करण्यात येत आहे। आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने नारी शक्तीची ही कामगिरी या क्षणी आपण पाहतो। मुंबई पालिकेच्या अग्निशमन दलाच्या या जवानांच्या प्रात्यक्षिकाची ही दृश्य। अविनाश अशोक मानकरे, जिजाराम गोविंद मुंडे व सागर विलास भोसले। नारी शक्तीची जिगरबाज कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते। एखादी घटना घडल्यावर आग लागल्यानंतर कशा पद्धतीने काम केलं जातं याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवलं जात आहे। महिलांची चपळाई सुद्धा आणि प्रसंगावधान सुद्धा या प्रात्यक्षिकातून स्पष्ट होत आहे। मुंबईच्या अग्निशमन दलाच्या विविध उपक्रमांचं उद्घाटन केलं जात आहे आणि महिला दिनाच्या निमित्ताने नारी शक्तीचं दर्शन सुद्धा या प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून केलं जात आहे। एखादी आग लागल्यावर मात्र एखाद्या ठिकाणी आग लागल्यावर तातडीने अग्निशमन दल दाखल होत असतं आणि काही क्षणातच आपल्या कामगिरीने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश सुद्धा येतं। मात्र ही कामगिरी करत असताना अनेक गोष्टींचं भान राखावं लागत असतं आणि नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टींचं भान राखावं लागतं, किती चपळाई दाखवावी लागते, प्रसंगावधान कसं राखलं जातं आणि एकीच्या बळावर कामगिरी कशी फत्ते करता येते याचं हे दर्शन प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून होत आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून। उदय, का अधिक माहिती या संदर्भात? एखाद्या ठिकाणी आग लागल्यानंतर प्रसंगावधान राखलं जातं आणि चपळाईनं या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश सुद्धा येतं, मात्र ही प्रात्यक्षिकं बरंच काही सांगून जात आहेत। बरोबर आहे। मुंबईची लोकसंख्या 1.25 कोटीहून अधिक आहे, त्यामुळे एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या शहरामध्ये कुठेही अनुचित प्रकार घडत असतात आणि त्या अनुचित प्रकार घडल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा अग्निशमन दलाला बोलवलं जातं आणि अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी पोहोचल्यानंतर जे प्रात्यक्षिक करावं लागतं त्यांना त्याचं एक डेमॉन्स्ट्रेशन जे आहे ते मुंबईच्या भायखळा इथल्या अग्निशमन दलाच्या मुख्यालयात होतं आहे आणि हे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित आहेत। समोर अनेक अग्निशमन दलाचे विविध केंद्रातले जे जवान आहेत ते देखील उपस्थित आहेत। आज आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहे आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून अग्निशमन दलामधल्या ज्या बहादूर महिला आहेत त्यांना सर्वप्रथम स्थान देण्यात आलं होतं। त्यांची तुकडी जी आहे त्यांनी सर्वात प्रथम एक प्रात्यक्षिक सादर केलं होतं आणि आता आपण जे समोर बघत आहात अग्निशमन दलाचे जवान जे आहेत त्यांनी इथे अत्यंत चपळाईने कमीत कमी सेकंदामध्ये अग्निशमन दलाचं कसं काम चालतं, कसं रेस्क्यू ऑपरेशन चालतं आणि घटनास्थळी पोहोचल्यानंतर टार्गेटवरती कसं हिट केलं जातं, तात्काळ पाण्याचा फवारा मारून आग विझवण्यासाठी जी तत्परता लागते ती तत्परता आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार किती कमीत कमी सेकंदामध्ये मुंबई अग्निशमन दलाचे जवान करतात याचं ते प्रात्यक्षिक आहे। ते प्रात्यक्षिक आता ते समोर सादर केलं जात आहे आणि हे प्रात्यक्षिक जे आहे ते मुंबईच्या अगदी गल्लोगल्ली आणि अगदी अरुंद अशा रस्त्यांमध्ये किंवा अरुंद अशा वस्त्यांमध्ये जेव्हा केलं जातं तेव्हा खरंच खूप आपल्या अग्निशमन दलाच्या जवानांना मोठं आव्हान असतं। तिथे खूप मोठ्या अडचणींचा त्यांना सामना करावा लागतो, कारण आपण याआधी बघितलेलं आहे की मुंबईच्या उंच इमारती असतील, शॉपिंग मॉल असतील किंवा मोठे हॉटेल्स असतील किंवा इतर झोपडपट्टी तिथे अनेक वेळा जेव्हा आगी भडकतात तिथे अग्निशमन दलाचे जवान तात्काळ पोहोचतात, मात्र त्यांना तिथे धुराचा आणि इतर आग लागलेल्या ठिकाणी असलेल्या वस्तूंचा आगीचा खूप मोठा सामना करावा लागतो। प्रतिकूल परिस्थितीत हे जवान काम करत असतात त्यावेळेला त्यांचं जीव देखील काही क्षणी धोक्यात घालावा लागत असतो आणि आपण बघितले गेल्या काही वर्षांमध्ये ज्या भीषण आगी लागलेल्या आहेत मुंबईमध्ये त्यामध्ये अग्निशमन दलाच्या जवानांना आपलं
जीव देखील गमावा लागले. त्यामुळे आता मुंबई अग्निशमन दलाच्या विभागामध्ये अत्याधुनिक जे यंत्रणा आहे ती वापरण्यात आलेली आहे. अगदी हेल्मेट पासून जे कपडे असतील किंवा शूज असतील असे सगळे वापरण्यात आले. आपण समोर बघत असाल दुसरी एक टीम जी आहे ती आलेली आहे. तात्काळ मोटरच्या सहाय्याने पाण्याचा फवारा जो आहे तो टार्गेटवरती हिट करण्यासाठी समोर जाताना आपण समोर बघत एक उंच शिडी जी आहे जवळपास 5 मजल्याची शिडी आहे आणि या शिडीवर तात्काळ 5व्या मजल्यावरती पोहोचून आपल्या टार्गेटवरती हिट करण्यासाठी त्यामुळे चपळाईचं दर्शन या ठिकाणी घडतंय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. थेट जाऊया कोकणात रत्नागिरीत ज्या ठिकाणी प्रकाश आंबेडकरांच्या सभेला सुरुवात झाली. म्हणजे ज्याला या देशाचा कारभार कसा चालवावा याची जाणीव नाही, जातीच्या आणि धर्माच्या नावाने आम्ही नुसतं सत्तेवरती बसवणार आहोत, जातीच्या आणि धर्माच्या नावाने आपण नुसतं बसवणार असू तर या देशाला खोकला केल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात घ्या. इथला आदिवासी लढतोय, जसं कोकणामध्ये असणारं खनिज आहे तशाच रीतीने भारताच्या मध्य भारतामध्ये सुद्धा खनिज आहे, तिथेही आदिवासी आहे. पण या दोन भागातल्या लोकांची वृत्ती फार वेगळी आहे. मध्य भारतातला माणूस जल, जंगल आणि जमीन, जल, जंगल आणि जमीन ही माझ्या जगण्याची साधन आहे, मी ती विकू देणार नाही, मी त्याची नाश होऊ देणार नाही आणि त्याच्यासाठी पोलिसाशी 2 हात करावे लागले तर तो करायला तयार आहे अशी असणारी परिस्थिती. आज तो 2 हात करतोय. तो असं म्हणतोय की माझं जंगल तुम्ही नष्ट करताय. कशासाठी नष्ट करताय? झाडी नष्ट करताय. कशासाठी नष्ट करताय? कोणाला श्रीमंत व्हायचं आहे म्हणून? नुसतं श्रीमंती वाढवायची आहे म्हणून? तुम्ही पाणी घेऊन जाताय, कोणासाठी घेऊन चाललाय? सामान्य माणसासाठी घेऊन जाणार असाल तर माझा विरोध नाही, पण इथल्या कारखानदारासाठी घेऊन जाणार असाल तर माझा ठामपणे विरोध आहे आणि मग इथल्या पोलिसाशी 2 हात करावे लागले. बुलेटिनमध्ये यावेळेला मोठी बातमी येताना पाहायला मिळते. सुजय विखे पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचं कळतंय. यावेळची महत्वाची बातमी सूत्रांकडून या संदर्भात माहिती मिळतेय. आघाडीतल्या या जागेचा तिढा काही सुटत नाहीये. याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडून. प्रशांत, काय अधिक माहिती या संदर्भात? आपल्याला माहिती आहे की नगरच्या जागेवरनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून रस्तिकेस सुरू आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते आणि त्यांचा मुलगा सुजय विखे पाटील हा इच्छुक आहे लोकसभेसाठी, पण त्यासाठी जागा काही राष्ट्रवादी सोडायला तयार नाहीये. आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार जे दिलीप गांधी यांचं तिकीट सुद्धा धोक्यात आहे. राष्ट्रवादीच्या माध्यमातून अनुराधा नागोडे यांनाच उमेदवारी जवळपास दिल्याचं निश्चित मानलं जात आहे. आणि सुजय विखे पाटील यांनी गेल्या अनेक काळापासून सुरू केलेलं काम अखेर सुजय विखे पाटील भाजपच्या वाटेवर आपण नक्की म्हणू शकतो. गिरीश महाजन यांच्या बंगल्यावर, शिवनेरी बंगल्यावर गेल्या 2 तासापासून बैठक सुरू आहे. सुजय विखे पाटील आता शिवनेरी बंगल्यावर आहे आणि लोकसभा नगरची जागा ही भाजपचे उमेदवार म्हणून सुजय विखे पाटील यांच्या बाबतीत भाजप सकारात्मक निर्णय घेऊ शकतो. आपल्याला जी माहिती समजते त्यानुसार भारतीय जनता पक्षाकडे सुजय विखे पाटील यांनी तिकीट मागितलं आहे. भारतीय जनता पक्षामध्ये ते प्रवेश करतील. राष्ट्रवादी काही जागा सोडायला तयार नाही आणि हा एक मोठा काँग्रेसचा दणकाही मानला जातो. आता सुजय विखे पाटील वडील काँग्रेसमध्ये आणि सुजय विखे पाटील भाजपमध्ये असं असू शकेल का त्यांच्या पाठोपाठ राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा भाजपमध्ये जाऊ शकतात, अशीही चर्चेने जोर पकडलेला आहे. पण गेल्या 2 तासापासून सुजय विखे पाटील ते मलबार हिलवर शिवनेरी या बंगल्यावर गिरीश महाजन यांच्याबरोबर चर्चा करताय आणि जागा मागणी करताय नगरची, लादवी. एकूणच जर आपण पाहिलं प्रशांत, तर सगळी परिस्थिती
ही स्पष्ट होताना दिसत नाहीये या सगळ्या प्रकरणातून। महाजन यांची शिष्टाई कामी येणार का? बाहेर कार्यकर्ते सुद्धा असतील, काय नेमके संकेत मिळतात आतमध्ये सुरू असलेल्या या गुफ्तगूचे, या बैठकीचे? सुजय विखे पाटील हे ज्यावेळेस निवडणुकीच्या रिंगणात येण्यासाठी म्हणून जे अनेक ठिकाणी काम करत असतात, आणखी त्यांची एक अत्यंत कोर टीमची फळी 4 मित्रांची मानली जाते की जे त्यांच्या बाबतीत अनेक महत्वाचे निर्णय घेत आहे, ते सुद्धा त्यांच्याबरोबर बंगल्यावर दाखल झालेले आहेत आणि एकत्रित निर्णय करून त्यांनी हे तिकीट मागितल्याची आपल्याला खात्रीलायक माहिती आहे। भाजप सुद्धा सुजय विखे पाटील यांना सकारात्मक असू शकतो। दिलीप गांधी जे विद्यमान खासदार आहे भाजपचे, यांचं तिकीट धोक्यात आहे, त्यामुळे सुजय विखे पाटील भारतीय जनता पक्ष नवीन चेहरा देणार हे संकेत यापूर्वीच भाजपने दिले होते। याचमुळे सुजय विखे पाटील हे भाजपचे उमेदवार असू शकतात। राष्ट्रवादी काही जागा सोडायला तयार नाही, काँग्रेसकडनं उमेदवारी मिळू शकत नाही कारण आघाडी झाली आहे। मग अशा परिस्थितीत निवडणूक जर का लढवायचीच असेल तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोघांकडेच फक्त जाऊ शकतात, पण ती दादरची जागा जी आहे युतीमध्ये ती भाजपकडे आहे। याचमुळे सुजय विखे पाटील यांनी भाजपचं दार अखेर ठोठावलं आहे आणि भाजपच्या दारी ते पोहोचतात। गिरीश महाजन यांच्याशी त्यांचं बोलणं चाललंय। गिरीश महाजन यांच्याकडे त्यांनी आपली बाजू मांडलेली आहे आणि लवकरच याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असंही आपल्याला समजतंय। पण अखेर सुजय विखे पाटील यांनी भारतीय जनता पक्षाकडे, प्रशांत सर, आपण पाहिलं तर काही वेळापूर्वीच काँग्रेसकडून यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। राष्ट्रवादी जागा सोडायला तयार नाहीये, कुठंतरी दबाव आहे या सगळ्या प्रकरणाचा? नक्कीच दबाव आपल्याला नक्कीच म्हणता येईल, कारण आपल्याला माहिती आहे की 48 जागांचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोड्या वेळी नाशकामध्ये वक्तव्य केलं होतं की आघाडीचा विषय आहे, चर्चा तर होणारच, 2 जागांचा तिढा निश्चित आहे, पण मुलाच्या उमेदवारीवर ते सुद्धा निश्चितपणे योग्य व्यक्ती योग्य शब्दात बोलायला तयार नव्हते। कुठेतरी त्यांना सुद्धा या गोष्टीची खात्री आहे की आपल्या मुलाला तिकीट आघाडीकडनं मिळूच शकत नाहीये। अनुराधा नागोडे यांनाच तिकीट देण्यासाठी राष्ट्रवादीने जरी जाहीर केलं नसलं तरी शिवाजीराव नागोडे जे साखर सम्राट आहे त्यांची जी आहे पत्नी अनुराधा नागोडे यांनाच तिकीट जवळपास राष्ट्रवादी निश्चित करू शकते। दिलीप गांधी यांचं तिकीट कट होऊ शकतं। अशा परिस्थितीमध्ये सुजय विखे पाटलांना भारतीय जनता पक्षाकडनं उमेदवारी मिळणं याशिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक असू शकत नाही। निवडणूक जर का लढवायची असेल तर तिकीट हे भारतीय जनता पक्षांना मिळवावं लागेल। फक्त विषय हाच होता की भाजपने त्यांना अप्रोच करावा तर यांनी भाजपला अप्रोच करावा। सुरुवात झालेली आहे, सुजय विखे पाटलांनी भाजपचं दार ठोठावलं आहे। निश्चित सुजय विखे पाटलांनी भाजपचं दार तर ठोठावलं आहे, मात्र या बैठकीअंती सगळं काही स्पष्ट होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही वेळापूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांनी या सगळ्या प्रकरणावर नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे, काय संकेत दिलेत, ऐकूया। नगर जिल्ह्याचा नगरच्या जागेच्या प्रश्नाची मी काही फार चर्चा करत नाही। एकूणच महाराष्ट्रातल्या जागा वाटपाबद्दल जी आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे त्याच्यामध्ये अजूनही काही जागांमध्ये संदिग्ध आहे। एकूणच तो निर्णय तो घेतला गेला अशीच मला खात्री आहे। निश्चित बुलेटिनमध्ये यावेळेला मोठी बातमी येते। लोकसभेसाठी राज्यातील 12 उमेदवारांची नावं काँग्रेसनं निश्चित केली आहे आणि काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीची महत्त्वाची बैठक आज दिल्लीत पार पडली आणि या बैठकीमध्ये जवळपास 12 उमेदवारांच्या नावावर अंतिम निर्णय घेण्यात आलेला आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, काय अधिक माहिती या संदर्भात? अनेक महत्त्वाची नावं या यादीत। थोडा लागवी खासून जर बघितलं आपण तर आज दिवसभर काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीच्या बैठकी झाल्या। विविध प्रादेशिक नेते जे काँग्रेसचे आहेत त्यांच्यासोबतही चर्चा झाली। त्यांच्या दोघांच्या सामंजस्य असून एक नाव पुढे आणण्याचा प्रयत्न झालेला आहे। अनेकांची चर्चा झाली, पृथ्वीराज चव्हाण असो, माणिकराव ठाकरे असो, हर्षवर्धन पाटील असो किंवा मग बाळासाहेब थोरात असो, पृथ्वीराज चव्हाण असो, या सगळ्यांसोबत चर्चा झाली आणि जवळपास या सामोर चर्चेतून जवळपास 12 नावांचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्राप्त झालेली आहे। आणि सोबतच ही जी 12 नावांची यादी आहे, पहिली यादी काँग्रेसच्या महाराष्ट्राच्या उमेदवारांची येत्या 11 तारखेला CEC याच्यामध्ये येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सोबतच जर बघितलं आपण तर अनेक नावांची जवळपास शिक्कामोर्तब झालाय। सोलापूरच्या नावावरती शिक्कामोर्तब झाला आहे, सांगलीच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे, त्यानंतर यवतमाळच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे, नागपूरच्या नावावरती जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे। अशा अनेक मतदारसंघ जे आहेत महाराष्ट्रातले जे खास करून काँग्रेस लढणार आहे। आपल्याला माहित असेल की जो फॉर्म्युला आहे तो 26-22चा आहे। त्या 26-22च्या फॉर्म्युल्यावरच्या संदर्भातही अनेक चर्चा झाली। सोबतच औरंगाबाद आणि अहमदनगरचा जो तिढा होता तो अजूनही कायम आहे
आज कृष्ण विखे पाटील हे दिल्लीत आले नाही, हे महत्वाचं. म्हणजे सर्व नेते दिल्लीत आले पण राधाकृष्ण विखे पाटील दिल्लीत आले नाही. त्यांनी सांगितलं की त्यांच्या पत्नीची तब्येत नाजूक असल्यामुळे, सध्या खराब असल्यामुळे ते येऊ शकत नाही. पण ज्या पद्धतीने त्यांनी आता बाईट दिला याचा अर्थ असा होतो की त्यांना या संदर्भात माहिती कळलेली होती की त्यांना अहमदनगरची जागा मिळत नाहीये. त्यामुळे होऊ शकते नाराजी व्यक्त करण्याकरता त्यांनी हा निर्णय घेतला असेल. यापूर्वी देखील राधाकृष्ण विखे पाटील दोनदा या प्रकारच्या बैठका त्यांनी टाळल्या होत्या. एकदा कार्यक्रम देखील टाळला होता, एक महाराष्ट्राची मोठी सभा देखील टाळली होती. या सर्व पार्श्वभूमीवर जर बघितलं तर जवळपास 12 उमेदवारांची नावे निश्चित झालेली आहे आणि येत्या 11 तारखेला उमेदवारांची घोषणा होईल अशी शक्यता होती, कारण की केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आहे त्या दिवशी. निश्चित. प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचे सविस्तर माहिती करता. एकूणच निवडणुकांचे पडघम आता वाजायला सुरुवात झालेली आहे. अयोध्येतल्या रामजन्मभूमीचा वादग्रस्त मुद्दा सोडवण्याकरता सुप्रीम कोर्टानं 3 सदस्यांच्या समितीची नेमणूक केली. ही समिती यातल्या सगळ्या घटकांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहे. पण मध्यस्थांच्या नेमणुकीवरून मात्र वादाला आता तोंड फुटलंय. अयोध्येचा वाद मध्यस्थाच्या कोर्टात. सर्व सहमतीनं अयोध्येवर तोडगा निघणार. गेल्या 60 वर्षांपासून गाजत असलेला रामजन्मभूमी आणि बाबरी मशिदीचा वाद सोडवण्यासाठी सुप्रीम कोर्टानं 3 सदस्यांची समिती नेमून याचा फैसला आता सर्व सहमतीनंच होईल हे स्पष्ट केलंय. या समितीचे सदस्य सुद्धा कोर्टानंच नेमलेत. त्यात जस्टिस इब्राहिम खलीफुल्ला, श्री रविशंकर आणि श्रीराम पंचू यांचा समावेश आहे. ये सभी लोगों को साथ लेके बनना चाहिए. वो जरूर बनेगी, मगर सबके सहमति से, संवाद से एक अच्छा माहौल तैयार हो जाएगा. जस्टिस खलीफुल्ला हे या समितीचे अध्यक्ष असतील. हे तिन्ही मध्यस्थ अयोध्येतल्या सर्व याचिकाकर्त्यांशी संवाद साधतील. तर दर 14 दिवसांनी त्यांना कोर्टात प्रगती अहवाल सादर करावा लागणार आहे. समितीचं कामकाज इन कॅमेरा होणार असून समितीचं कामकाज गोपनीय असेल. त्याची माहिती मीडियाला मिळणार नाहीये. हा मुद्दा मध्यस्थीनं सुटावा अशी सुप्रीम कोर्टाची इच्छा आहे. पण या प्रकरणातले अनेक पक्ष मध्यस्थीच्या विरोधात आहेत. रिग्रेटेबल है कि एक ऐसे शख्स को सुप्रीम कोर्ट ने मीडिएटर अपॉइंट किया है जो न्यूट्रल मीडिएटर नहीं है, क्योंकि उनका ऑन रिकॉर्ड स्टेटमेंट है कि अगर आप ये नहीं करेंगे, वो वायलेंस का थ्रेटन किए कि सीरिया बन जाएगा, थ्रेटन किए वायलेंस का. जर मध्यस्थ नेमायचेच होते तर मग शेकडो लोकांचं बलिदान का झालं, इतकं रक्त का सांडलं, गोधराकांड का झालं, दंगली का झाल्या, बॉम्बस्फोट का झाल्या, हा प्रश्न सुद्धा आमच्या मनामध्ये आहे, लोकांच्या मनामध्ये आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील सुप्रीम कोर्टाच्या 5 सदस्यांच्या खंडपीठानं हा निर्णय देताना जे म्हटलंय ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. हे प्रकरण मालमत्तेशी संबंधित नाही, तर मन, हृदय आणि मानसिक दिलाशाशी संबंधित आहे, असं मत सुप्रीम कोर्टानं व्यक्त केलंय. पण सगळ्यांची मनं आणि हृदय जुळून येणं हे सोपं काम नाहीये. अयोध्येचा वाद कोर्टाबाहेर सोडवण्यासाठी या आधीही श्री रविशंकर यांनी पुढाकार घेतला, पण त्यात यश आलं नव्हतं. याचा निवाडा आता न्यायदेवताच करेल अशी अपेक्षा देशभरातून असताना कोर्टानं सर्व सहमतीनंच हा प्रश्न सोडवण्यावर भर दिलाय. याचा अर्थ यातून जो काही मार्ग निघेल तो लोकसभा निवडणुकीनंतरच. प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली. जुन्नरमध्ये 50 फूट खोल विहिरीत पडलेल्या 2 बिबट्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय. पाहूया बिबट्यांच्या रेस्क्यूचा हा थरार. गुरुवारी रात्री जुन्नरमधील बबन लेंडे यांच्या 50 फूट खोल विहिरीत बिबट्यांची ही जोडगोळी पडली. सकाळी विहिरीत बिबट्या पडल्याचं निदर्शनाला आलं. मग माणिकडोह बिबट्या निवारा केंद्र पथकाला पाचारण करण्यात आलं आणि मग सुरू झाली बिबट्यांच्या रेस्क्यू ऑपरेशनची धावाधाव. आल्यानंतर बघितलं तर विचित्र परिस्थितीमध्ये तो अडकलेला बिबट्या होता. दोन्ही बिबटे पडलेले होते, पण सुदैवानं पाणी कमी होतं विहिरीत, त्यामुळे आम्हाला हा रेस्क्यू करायला सोपं पडला. तसंच ग्रामस्थांचा खूप चांगला इथं सहभाग आणि त्यांची मदत मिळाली. या परिसरात मोठ्या प्रमाणावर ऊसाचं क्षेत्र असल्यानं बिबट्याला लपण्यासाठी मोक्याची जागा आहे. मात्र सध्याच्या ऊस तोडणी हंगामामुळे बिबट्यांचा अधिवास कमी झालाय. चाळकवाडी या परिसरात नेहमी
आम्हाला या बिबट्यांचं दर्शन होतं आणि त्या माध्यमातून आम्हाला होणारा त्रास जो मुद्द्याचा आहे तो संध्याकाळी 7 वाजल्यानंतर तर निश्चित घबराटीचं वातावरण असतं, घरातनं बाहेर पडणं जड जातं. मात्र अथक प्रयत्नांनंतर दोन्ही बिबट्यांची सुटका करण्यात आली. मोठ्या प्रमाणावर जंगलतोडीमुळे मानव आणि जंगली श्वापद हा संघर्ष सातत्यानं पाहायला मिळतो. त्यामुळे मुक्या जीवांच्या हक्कांच्या घरांवरचं अतिक्रमण वेळीच थांबण्याची गरज आहे. रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, जुन्नर. या बातम्यांचा बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, पण ताज्या बातम्यांकरता पाहत रहा न्यूज 18 लोकमत.